छाती ठोकपणे सांगतो, आज अंबिका मॅडम या ठिकाणी आहेत म्हणूनच नाही, परंतु मी प्रत्येक स्पर्धेमध्ये उल्लेख करतो. पूर्वीचा काळ आता गेलाय. पूर्वी जर आपण पाहिलं, मुलगी मोठी झाली, लग्नाचं वय झालं तर घरामध्ये कांदे पोहेचा चहा पानाचा कार्यक्रम असायचा. मुलीची आई कांदे पोहे घेऊन यायची, मुलगी चहाचा कप घेऊन यायची. परंतु आताची मुलगी फक्त चहाचा कप आणत नाही, आताची मुलगी नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये भारतीय संघासाठी 140 कोटी भारतीयांसाठी 3 वर्ल्ड कप घेऊन येते. हा भारताच्या मुलींचा इतिहास आहे. नारी शक्ती द रिअल पॉवर. सामन्याला मात्र होते सुरुवात. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवरती हर्षवर्धन. स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय रोशन. नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. सामन्यातला पहिला चेंडू. वॉशिंग पावडर निर्मा प्रेझेंटिंग पॉवर प्लेचं पहिलं षटक. परंतु जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं वॉशिंग पावडर निर्मा 17 वर्षाचा हा खेळाडू हर्षवर्धन. पहिला चेंडू. काय कमालीचा चेंडू आहे. अगदी उजव्या एष्टीवरती असणारा धावबाची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतंय. सामन्यामध्ये मात्र मजा येणार आहे. आजरा स्पोर्ट आजरा फलंदाजी करतोय. दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर. क्षेत्र कोणतंही असू द्या, निष्ठा खूप महत्वाची आहे. क्रिकेटचं मैदान असू द्या, आपला व्यवसाय असू द्या, आपली नोकरी असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या किंवा क्रीडा क्षेत्र असू द्या, आपली निष्ठा खूप महत्वाची आहे. हलकसं अपील होतंय. पंचावरवर मात्र त्याचा कोणताही परिणाम नाहीये. पंच मात्र आपण पाहतोय गणेश गायकवाड अगदी स्टॅच्यू ऑफ लिबर्टी प्रमाणे आपल्या जागेवरती उभे आहेत. पहिल्या चेंडूवरती धाव आले. दुसऱ्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडू. अनेक अकॅडमीची मुलं देखील आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आपला सराव करताना पाहायला मिळत आहेत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. संयम हा आयुष्यामध्ये ठेवावाच लागतो. जर तुम्हाला यशाचं शिखर गाठायचं असेल तर संयम पाहिजे. ओहो, पुन्हा एकदा काय क्लास चेंडू टाकलाय. IPL सारख्या स्पर्धेमध्ये जे युवा खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात तशा प्रकारची गोलंदाजी मात्र आपण पाहतोय. जी स्वप्नवत सुरुवात आपण पाहिलं विदर्भाचा गोलंदाज हिंगे, ज्यानं मात्र एक जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये IPL मध्ये 3 विकेट. या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहिलं दशरथ धोत्रे निर्धाव षटक टाकलं. पहिल्या चेंडूवरती, दुसऱ्या चेंडूवरती, तिसऱ्या चेंडूवरती, 3 चेंडूवरती 3 विकेट्स घेतल्या. आज मात्र कोचेची भूमिका देखील तितकीच महत्वाची या संघासाठी आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा अगदी ब्लॉक होल मध्ये बुम बुम बुमरा गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. काय कमालीची गोलंदाजी. लाईन आहे, लेंथ आहे, व्हेरिएशन सुद्धा आहे. संपूर्ण स्पर्धा मात्र आपण पाहतोय सन्माननीय अक्षयजी शेळके साहेब मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित असणारी स्पर्धा. अगदीच संपूर्ण या स्पर्धेची लाईट व्यवस्था नवीचो मुश्रीफ साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथं मात्र हा चेंडू टप्पा थोडासा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बाहेर थोडासा उसळी घेणारा चेंडू. निर्धाव चेंडू. मात्र काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये मात्र दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूरचा संघ कागलच्या मैदानावरती. 17 वर्षाचा युवा, तेज तर्रार गोलंदाज. एकदा प्रेक्षकांना सूचना आहे, आपण टाळ्या वाजवल्या पाहिजेत. 17 वर्षाचा हा मुलगा आहे. 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा काय जबरदस्त गोलंदाजी पहा. दिशा, वेरिएशन, लाइन, लेंथ, वॉट बॉलिंग. हर्षवर्धन छा गए मैदान पर. संघ मैदानावरती उतरलाय. आज कुछ तूफानी करते. पण तो दुसऱ्या बाजूने आजरा स्पोर्ट आजरा हा संघ देखील मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा खर्च केलेत. आज या गोलंदाजाचं नाव प्रथमेश राठोडच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलंय. आज या गोलंदाजाचं नाव दशरथ धोत्रेच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलंय. आज या गोलंदाजाचं नाव आसिफ शेखच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलंय. आज या गोलंदाजाचं नाव विजय पावलेच्या यादीमध्ये जाऊन पोहोचलंय. काल मोठ्या मनानं विजय पावलेनं सांगितलं मुलाखत देताना की मी ISPL खेळलोय म्हणजे फार मोठा झालो नाही. आज तुमच्या मैदानावरती आलोय, तुमच्या सोबत खेळतोय म्हणजे मी सुद्धा लहानच आहे. मोठ्या मनानं विजय पावलेनं सांगितलं की हा तोच विजय पावले आहे. एखाद्या सामन्यामध्ये विजय पावलेच्या 2 षटकामध्ये 10 धावा जातील,
एखाद्या सामन्यामध्ये विजय पावलेच्या 2 षटकामध्ये 40 धावा सुद्धा कुठल्या जातील, कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती मात्र आपण पाहतोय वैयक्तिक कोट्यातलं षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज यश. पुन्हा हा देखील खेळाडू आपण पाहतोय अत्यंत युवा 17 वर्षाचा खेळाडू. 7 ते 8 खेळाडू आपण पाहतोय अंडर 17 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभव सूर्यवंशी IPL ची स्पर्धा गाजवतोय. भल्या भल्या गोलंदाजाला पाणी पाजण्याचं काम यावर्षी वैभव सूर्यवंशीनं आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून केलंय. 15 चेंडूमध्ये अर्धशतक. आणि या स्पर्धेचा सुद्धा इतिहास जर आपण पाहिलं तर संदीप मकवाना ज्यानं 15 चेंडूमध्ये या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलंय. सहा वाजून 27 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायचेत. ज्या ठिकाणी 6 षटकं पूर्ण होतील मग षटक क्रमांक 5.1 असेल, 2 असेल, 4.3 असेल, षटक कोणतंही असू द्या, जिथं 25 मिनिटं पूर्ण तिथं मात्र एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाज यश. ऋषिकेशच्या बॅटमधून फटका धुवाधार. चेंडूला दाखवलाय आसमान आणि घेतलाय षटकार. ज्याची गरज होती तो षटकार मात्र आलाय. डीजे. प्रेक्षकांसाठी सुद्धा पहा महत्वपूर्ण सूचना आहे. सीमा रेषेच्या बाहेर जर चला चेंडू मैदानामध्ये आलाय, चेंडू आलाय. इथले प्रेक्षक खूप हुशार आहेत. चेंडू जात नाहीये. स्कॉटलंड यार्ड पोलिसापेक्षा कमी वेळेमध्ये चेंडूचा शोध लावलाय. 48 सेकंदामध्ये चेंडू मैदानावरती आलाय. ज्या प्रेक्षकांनी चेंडू मैदानामध्ये दिलाय त्यांचं मात्र आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतो यश. थोडासा खराब चेंडू टाकला गेला. फुलटॉस चेंडू आला होता आणि त्याच्यावरती मात्र षटकार वसूल केलाय. हा चेंडू मात्र आपण पाहतोय. चांगल्या चेंडूला सन्मान, खराब चेंडूचा समाचार असं क्रिकेट मात्र पाहायला मिळतंय. पुन्हा स्ट्राईक वरती मात्र आपण पाहणार आहोत. एकूण जर धावा पाहिल्या तर धावफलकावरती 9 धावा. रोशन स्ट्राईक वरती. 9 चेंडू आतापर्यंत टाकले गेलेत. 9 चेंडूमध्ये धावा 9 खर्च केले गेलेत. या षटकामध्ये मात्र 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च करतोय गोलंदाज यश. 25 ते 30 पावलांचा रनअप. आकोट टप्प्याचा चेंडू होता. फटका तर खेळलाय. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण शॉर्ट फाइनलीच्या दिशेने पाहतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. बॅकअप नव्हता. जर चेंडू गेला असता तर सरळ सीमारेषेच्या बाहेर पॅकअप झाला असता. या चेंडूवरती 1 धाव. 10 धावा मात्र आपण पाहतोय. हळूहळू मात्र फ्लड लाईट्स देखील ऑन होत आहेत. आपण आज दुपारी सनलाईटचं क्रिकेट पाहिलंय. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण फ्लड लाईटचं क्रिकेट देखील पाहणार आहोत. अत्यंत उल्लेखनीय असं कार्य आपण पाहतोय. आयोजन समितीचं जे कार्य आहे जितकं कौतुक करावं तितकं कमी. अक्षयजी शेळके साहेब आणि त्यांचे सर्व शिलेदार. एक टीम मॅनेजमेंट आपण ज्याला म्हणतो. सबका साथ सबका विकास. अगदी सगळ्यांची साथ आहे या स्पर्धेसाठी. साजीजी मुश्रीफ साहेब यांचं देखील या स्पर्धेला मोलाचं सहकार्य. प्रकाशजी गाडेकर यांच्या माध्यमातून 1,51,000 पारितोषिक. जगताप कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून 1,01,000 पारितोषिक. शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून 31,000 पारितोषिक. राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून देखील 31,000 रुपयांचं पारितोषिक. हा या सामन्याचा मात्र इतिहास आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 2 17 वर्षीय गोलंदाज आहेत. काय कमालीचं कोचिंग झालं असेल पहा. आणि फक्त पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केलेत. पॉवर प्लेमध्ये फलंदाजाकडे सुवर्ण संधी असते. प्रेक्षकांना मात्र सुवर्ण संधी आहे. सीमा रेषेच्या बाहेर जर एका हातामध्ये झेल टिपला तर भव्य रोजगार निर्मिती प्रकल्प अंतर्गत आयोजन समितीच्या वतीने आपल्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. सीमा रेषेच्या बाहेर एका हातामध्ये झेल टिपायचा आहे. 200 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज हर्षवर्धन. नाम नाही ब्रँड आहे. फटका खेळलाय. संधी आहे आणि इथं मात्र सोपा झेल सुटलाय. छोटा कॅच. अत्यंत सोपा झेल सुटलाय.
अगदी जर पाहिलं तर सोपा झेल. कॅचेस विन मॅचेस, छूटा कॅच लुटा मॅच आपण पाहत असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ग्लेन मॅक्सवेलचे 3 झेल सुटले. ग्लेन मॅक्सवेलनं सामना प्लेन मॅक्सवेल करून टाकला. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती एक धाव घेतली. दुसऱ्यासाठी प्रयत्न होतोय. दुसऱ्यासाठी झालाय प्रयत्न आणि या चेंडूवरती देखील आपण पाहतोय धावा 2. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. षटक क्रमांक 3 मैदानावरती थोडंसं रिदम मध्ये याचा प्रयत्न करतोय हा संघ. मात्र आपण पाहतोय स्ट्रायकर बॅटर ऋषिकेश, स्ट्रायकर बॅटर रोशन, नॉन स्ट्राईकला ऋषिकेश. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय हर्षवर्धन. हा चेंडू मात्र टप्पा पडलाय. थोडीशी उसळी. 1 बाउन्सचा इशारा दिलाय. पंचांच्या नजरेमधून मात्र हा चेंडू सुटलेला नाहीये. 1 बाउन्सचा इशारा मात्र येतोय. 6:27 सामन्याला सुरुवात झालेली आहे. 25 मिनिटामध्ये आपल्याला षटकं 6 पूर्ण करायची आहेत. नक्कीच 2 मातब्बर संघ, 2 दिग्गज संघ, 2 दादा संघ, चेंडू फळीचं युद्ध मैदानावरती मात्र रंगतोय. तब्बल 1,51,000. ऑन साइडला फ्लिक केलाय. लोअर फुटा. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे पहा. चेंडू चांगला आहे, फटका देखील चांगला आहे आणि क्षेत्ररक्षण देखील चांगला आहे. एका चेंडूवरती क्रिकेटमधले जे 3 मूलभूत घटक आहेत, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण, एकाच चेंडूवरती मात्र सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय. या स्पर्धेमध्ये मात्र रेकॉर्ड आपण पाहिलाय. 15 चेंडूमध्ये अर्धशतक संदीप मकवाना, मॅन फ्रॉम जयसिंगपूर. कालच्या सामन्यामध्ये आपण विजय पावलेचा अष्टपैलू जलवा पाहिलाय. या मैदानावरती आसिफ शेखचा आपण जलवा पाहिलाय. धनंजय बिनताडेचा जलवा आपण या मैदानावरती पाहिलाय. अनेक स्टार खेळाडू ज्यांनी ही स्पर्धा गाजवली. फटका खेळलाय डीप बॅकवर. पॉइंट सीमारेषा. चेंडूला वेग आहे आणि चेंडू जाईल बंदुकीतून निघालेल्या गोळीप्रमाणे सुसाट वेगवान. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आपण सुमधुर डीजे देखील पाहतोय. नक्कीच समर्थ ऑडिओ अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय प्रेक्षकांचं मनोरंजन. समर्थ ऑडिओ सुडकुडवाडा. इथं फटका खेळलाय. क्लास दाखवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. एक चौकार डीप बॅकवर सीमारेषा पार, तर दुसरा आपण पाहतोय डीप स्क्वेअर सीमारेषा पार येतोय चौकार. मला वाटतंय खलनायक चित्रपटातलं एक गीत आहे. सुभाष घई दिग्दर्शित, जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त. हा ट्रायकोन आपल्याला त्या चित्रपटामध्ये पाहायला मिळाला होता. नायक नाही खलनायक हूं मैं. परंतु कोणता संघ आज बनणार नायक? आज संधी मिळाली आहे. नॉकआउट स्पर्धा आहे. जो जिताओ सिकंदर, जो हाराओ टूर्नामेंट. हॅलो. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं समाप्त होतं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निहाल. हा चेंडू आपण पाहतोय निहालचा पहिला. इथं मात्र काय केलंय, समर्पण द्यायला लावलंय. फलंदाज बाद होऊन परतेल. इथं समर्पण दिलंय, परंतु ज्याच्यासाठी समर्पण दिलंय
त्या ऋषिकेशला मात्र मैदानावरती खेळी साकारावी लागेल. मागच्या षटकामध्ये 2 चौकार आपण जरूर पाहिले. 10 चेंडूवरती 16 धावावरती फलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण धावा आल्या 8. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 13. चला न्यू बॅटर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. मजबूत शरीरयष्टी असणारा फलंदाज, नाव आहे प्रशांत. मैदान करणार का अशांत? आज दुपारच्या सत्रामध्ये आपण फ्लड लाईटचं, सनलाईटचं क्रिकेट पाहिलंय. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण फ्लड लाईटचं क्रिकेट पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय इस्माईल मुल्ला आणि गोलंदाज निहाल मुल्ला, पिता पुत्राची जोडी मैदानावरती. इथं फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे. आता या मैदानावरती मात्र एक वेगळ्या प्रकारचं युद्ध, नात्याचं युद्ध देखील आपल्याला पाहायला मिळेल. मुलगा करतोय गोलंदाजी आणि पिताश्री करतायत यष्टीरक्षण. इकडं गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय निहाल आणि यष्टीरक्षक इस्माईल. हा चेंडू मात्र सुरेख असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहा, चेंडू यष्टीरक्षकाच्या शरीराला आदळल्यानंतर त्यांनी पाहिलं चेंडू यष्टीवरती जातोय का. 24 धावा आहेत धावफलकावरती. इथं फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. एक धाव घ्यायचा नक्कीच प्रयत्न होईल. एक धाव मात्र घेतली जाते. यष्टीरक्षकाची भूमिका खूप महत्वाची असते. पहा, आपण पाहतो प्रत्येक आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये देखील गोलंदाजाने कशा प्रकारचा चेंडू टाकायचा आहे, काय करायचंय याचे इशारे मात्र यष्टीरक्षकाकडून दिले जात असतात. इथं मात्र थोडंसं चित्र वेगळं आहे, कारण यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये गोलंदाज जो आहे त्याचे वडील आहेत. पिता पुत्राची जोडी मैदानावरती आहे आणि मला वाटतंय या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा निर्धाव चेंडू. मला वाटतं यष्टीरक्षकांनी मुलाच्या डोळ्यात डोळे घातलेत आणि त्याला सांगितलंय, अब तू वही करेगा जो मैं कहूंगा. 5 चेंडू झालेत. धावा फक्त खर्च केले 2. निहालची गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी. पॉवर हाऊस जयंत 11. पुन्हा फटका मोठा करायचा होता, मिडल नाहीये. पहा चेंडू बॅटवरती, काय कमालीची गोलंदाजी. वा, छाग आहे. गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. केवळ 2 धावा खर्च केलेत. उच्च दर्जाचं प्रशिक्षण मात्र या संघाला मिळतंय. खऱ्या अर्थानं प्रशिक्षण खूप महत्वाचं असतं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आपण म्हणतो. सराव खूप महत्वाचा आहे. काल विजय पावलेनं देखील मुलाखत देताना सांगितलं की तुम्ही जर 2 तास सराव करताय तर सरावाचा वेळ वाढवा. 3 तास करा. 3 तास करताय तर 4 तास करा. सराव खूप महत्वाचा आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 25 धावा धावफलकावरती. 25 लॉस ऑफ जस्ट 1 विकेट आफ्टर 4. गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहतोय आणखी एक तेज तर्रार युवा गोलंदाज सम्यक कांबळे. समोर मात्र फलंदाज प्रशांत. आतापर्यंत आपण गोलंदाजी पाहतोय. सगळे जर पाहिले तर गोलंदाज 17 वर्षाखालील गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानावरती मात्र आपला जोश, जुनून, जज्बा मात्र दाखवलाय. फटका धुवाधार स्वागत केलंय इथं पहिल्या चेंडूवरती, परंतु क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडूचा वेग थोडासा कमी झालाय. हवेमध्ये आपण पाहतोय. ओहो, इथं थ्रो तर केलाय परंतु बॅकअप आहे. या चेंडूवरती मात्र 2 धावा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका होता. ज्यावेळी फटका चेंडूवरती बॅट पडली आहे असं वाटलं की चेंडूचा लिंबू होईल, परंतु 2च धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 27 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजरा स्पोर्ट आजरा
एका वेगळ्या ट्रॅक मध्ये मात्र फलंदाजी करावी लागेल. 50-55 धावा या मैदानावरती फायटिंग टोटल. फटका पुन्हा एकदा खेळलाय. सुंदर क्षेत्ररक्षण. वाह, काय कमालीचं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाजी चांगली आहे, क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे. मानवाच्या 3 मूलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा. आणि मग क्रिकेटचं मैदान म्हटलं की फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. सोशल मीडियामुळे सध्या खूप चर्चेमध्ये असणारी स्पर्धा आहे. जगभरामध्ये 180 पेक्षा अधिक देशामध्ये tenniscricket.in माध्यमातून यूट्यूब लाईव्ह असणारी स्पर्धा आपण पाहतोय. मला वाटतं या प्रत्येक खेळाडूंचे आई वडील देखील घरात या सामन्याचा आनंद घेत असतील. आपल्याला जायचं आहे, यूट्यूबवरती जाऊन सर्च करा tenniscricket.in नामदार चषक 2026 आणि या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घ्या. गोलंदाज पुन्हा सज्ज आहे सम्यक कांबळे. ऋषिकेश डान्सिंग डाऊन द ग्राउंड. स्टेप आउट झाला होता, संधी होती परंतु चेंडू हातामध्ये ठेवलाय, थ्रो केला नाहीये. 15 चेंडूमध्ये 17 धावावरती हर्षवर्धन एकाकी झुंज. मात्र ऋषिकेश मात्र एका बाजूनं किल्ला लढवतोय. अजरा स्पोर्ट आज मात्र धावांचा थोडासा दुष्काळ पडलेला पाहायला मिळतो प्रत्येक सामन्यामध्ये. कारण या स्पर्धेमध्ये आपण 6 षटकामध्ये 100 पेक्षा अधिक धावा सुद्धा आपण पाहिलेल्या आहेत. 15 चेंडूमध्ये अर्धशतक पाहिलंय, 6 चेंडूवरती 6 षटकार पाहिलेत. इथं फटका खेळाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती आलाय, दुसऱ्यासाठी प्रयत्न. धावबाची मोठी संधी आहे, मोठी संधी आली. ओ हो, इथं मात्र आपण पाहतोय थ्रो केलाय परंतु टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षक इस्माईल मोल्ला यांच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. पहा, सुंदर असं आयोजन समितीनं मैदान सजवलंय. सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, जे बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण स्पर्धेचे डिजिटल बॅनर पाहतोय, जे बॅरागेटिंग्स वरती चिटकवलेले बॅनर आहेत ते कृपया काढू नका. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही कॅमेऱ्यामध्ये दिसताय. आत्ता एका प्रेक्षकाने तो समोरचा जो बॅनर आहे तो काढण्याचा प्रयत्न केलाय आणि आमच्या कॅमेरामॅननं तो क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपलाय. कृपया असं वर्तन नकोय. मी आल्यापासून प्रेक्षकांचं कौतुक करतोय आणि विशेषतः मला वाटतं की प्रेक्षकांनी 2 बॅनरच्या मध्ये जी जागा आहे त्याला टेकून बसून आनंद घेतला तरी चालेल. कारण ज्यावेळी चौकार षटकार जात आहेत त्यावेळी आपल्याला ते बॅनर यूट्यूब लाईव्हमध्ये दिसत आहेत. तर 2 बॅनरच्या मध्ये जी मोकळी जागा आहे त्याला आपण टेकून बसलं तर चालेल. समोर बसलेले 3 प्रेक्षक, अंपायरच्या पाठीमागे जे 3 प्रेक्षक आहेत बॅनरला चिटकून बसलेले, आपण त्याच्याच बाजूला जी मोकळी जागा आहे बॅरागेटिंगची त्याचा वापर करा. कारण ज्यावेळी चौकार षटकार येत आहेत त्यावेळी आपण पाहतोय ते बॅनर आपल्याला ऑनलाईन दिसत आहेत. समोरच्या 3 प्रेक्षकांना मी परत एकदा मनापासून विनंती करतो, जे समोरच्या अंपायरच्या पाठीमागे जे बॅनर आहे त्याच्या पुढे बसलेले जे 3 प्रेक्षक आहेत, थोडंसं मोकळ्या जागेमध्ये आपण बसून या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. हॅलो, गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय हा चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धाव चेंडून झाली आहे या सामन्याची, या षटकाची सुरुवात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर मैदानावरती 6व्या क्रमांकाचं अंतिमचे 5 चेंडू. फटका क्लास खेळलाय. चेंडू मात्र इथं आपण पाहतोय जाईल सरळ सीमारेषा पार. आलाय खणखणीत चौकार. कडून मला वाटतंय गदर एक प्रेम करता अमिषा पटेल आणि सनी देओल यांच्यावरती चित्रित असणारा हा चित्रपट आणि त्यातील एक गाणं वाजवलं गेले. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आपण पाहतोय उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतो. डाव्या एष्टीच्या बाहेरून चेंडू जातो. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अवांतर धाव मात्र येते.
धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते काटावर पास. आम्ही ज्यावेळी 10वीला शाळेला होतो त्यावेळी घरचे म्हणायचे निदान 35 तरी पाड, परंतु आता कोरोना आल्यापासून 35चं देखील महत्त्व बदललंय. सरकारनं योजना आणली सरसकट पास योजना. एकही विद्यार्थी नापास नाही झाला पाहिजे, कारण आज विद्यार्थी नापास झाल्यानंतर 7वी 8वीचे विद्यार्थी सुद्धा टोकाची भूमिका घेतात. हा फटका धुवाधार खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, टिपलाय झेल, संपलाय खेळ. प्रशांत बॅक टू पॅव्हेलियन. दोन बाद 35 धावा. काय कमालीची गोलंदाजी केली पहा. ओहो, शरीरभेदी गोलंदाजी आहे, शरीरभेदी गोलंदाजी आहे. इथं पुन्हा एक धावबाची संधी. फलंदाज मात्र धावबाद होतोय. तर गरज नसताना केलेला पराक्रम आहे का. स्ट्राईक वरती यायचं होतं, फलंदाज मात्र परततोय. फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय उत्तम. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. आज थोडस खेळपट्टीनं रंग बदललाय. आज चौकार षटकारांची आतिषबाजी होताना मात्र पाहायला मिळत नाहीये. खेळपट्टी आज थोडस रंग बदलते. इथं बॅटची कड, चेंडू. एक धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. एक धाव घेतली जाईल. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. स्ट्रायकर बॅटर संतोष, गोलंदाज कुशल. या चेंडूवरती मात्र काय होणार. एक धाव, 2 धाव, चौकार, षटकार, व्हाइट बॉल, नो बॉल, विकेट. हर सवाल का जवाब मिलेगा इस गेंद के बाद. इथं संधी आहे आणि झेल मात्र टिपलाय. फलंदाज होतोय बाद. 36 बनवलेत आणि 37 धावांचं लक्ष विजयासाठी. चला पुढचे दोन्ही कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. मी अतिशय चांगल्या मताने विजयी होईल याची खात्री. बाजीचं प्रदर्शन ज्याप्रमाणे पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर संघाच्या नावामध्ये पॉवर आहे आणि त्या पॉवर हाऊसच्या पाठीमागचं जे नाव आहे ते जयंत, त्याच्यामध्ये सुद्धा खूप पॉवर आहे. 36 धावामध्ये रोखले आणि 37 धावांचं लक्ष. 36 चेंडूमध्ये बनवायचे 37. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावरती मात्र आपल्याला पाहायला मिळाले. चला फलंदाजीसाठी मात्र तयार राहायचंय आणि क्षेत्ररक्षणासाठी मात्र मैदानामध्ये जायचंय. आजरा स्पोर्ट आजरा. चला टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन. परमने ट्रेडर्स, हॉटेल भोंगा आणि नील इंडिया हिंडलगा
दोन्ही कॅप्टन टॉससाठी या लगेच. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. आपण जर थोडंसं लेट झालो तर मग काय होतं, इकडं मॅच सुरू होते, मग त्या टॉसला तितकासा अर्थ राहत नाहीये. दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला विनंती आहे, आपण एका लाईनमध्ये कॅप्टनच्या नेतृत्वाखाली अजरा स्पोर्ट अजरा आपण मैदानावरती जायचंय. सुसज्ज असं मैदान मात्र आपण पाहतोय. नामदार चषक 2026चा हा थरार आपण पाहतोय. वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा नंदुरबार जिल्हा पालकमंत्री सन्माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वात मोठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा टॉससाठी यायचंय. चला, कॅप्टन यायचे टॉससाठी. बोथ कॅप्टन परमने ट्रेडर्स हॉटेल भोंगा आणि नील इंडिया हिंडलगा. नंदुरबार जिल्हा पालकमंत्री विद्यमान लोकप्रिय दमदार कार्य सम्राट कागलभूषण सन्माननीय नामदार हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक अक्षयजी शेळके साहेब आणि त्यांचे सर्व त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्र परिवार. चला, टॉससाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आपण परमने ट्रेडर्स हॉटेल भोंगा. कॅप्टन आपण आले असले तर आपण टॉससाठी यायचंय. अत्यंत जबरदस्त असं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. शांत संयमी कागलचा प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. फक्त क्रिकेटला पसंत करतोय. कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ पराभूत होतोय याच्याशी मात्र प्रेक्षकांना देणं घेणं नाहीये. प्रेक्षकांना पाहिजे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये संदीप मकवानाचं एक रेकॉर्ड आपण पाहिलंय. 15 चेंडूमध्ये अर्धशतक या मैदानावरती आपण पाहिलंय. दमदार गोलंदाजी, दमदार फलंदाजी, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, अशा प्रकारची सर्व गुण संपन्न स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,51,000 रुपयांचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आमचे बक्षीसदाते बापूजी अर्थातच प्रकाशरावजी गाडेकर साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. दुसऱ्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते पारितोषिक मात्र आपण पाहतोय 1,01,000 रुपयांचं पारितोषिक. ते पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. जगताप कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. तिसऱ्या क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय शशिकांतजी खोत साहेब यांच्या माध्यमातून. चौथ्या क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक राजनंदिनी स्टोन क्रशर यांच्या माध्यमातून. चला, सागर माने यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतोय. चेंडू आमच्यापर्यंत पोहोचवलेत. संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहतोय सचिनजी सोनुले यांच्या माध्यमातून चेंडूचा पुरवठा केला गेलाय. सामन्याला मात्र होते सुरुवात. 36 धावा बनवलेत. 37 धावांचं लक्ष. सामन्यातला पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज. हॅलो, राहुल सूर्यवंशी, भोंगा स्पोर्ट्स घेऊन यायचं इकडे.
महेश कल्ले स्टेजवर या. हा चेंडू मात्र इथं आपण पाहतोय. इट्स अ वाईट बॉल कॉल. सन्माननीय सूरज संकपाळ आपल्याला विनंती, आपण टॉससाठी यायचंय. टॉससाठी यायचंय. आणि मैदानावरती जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर बॅटर आपण पाहतोय निहाल आणि नॉन स्ट्राईकला इस्माईल. पिता पुत्रांची जोडी, बाप लेकाची जोडी मात्र मैदानावरती आपण पाहतोय. टॉस मात्र होतोय. कागल भागातील एक नामवंत खेळाडू सूरज यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याची नाणेफेक करतो. एका बाजूला संघ असेल परमनंट ट्रेडरचं हॉटेल भोंगा आणि दुसऱ्या बाजूला नील इंडियन हिंडलगा. टॉस का बॉस, थोडंसं पुढे या. टॉस का बॉस. टॉस मात्र जिंकलाय परमनंट ट्रेडरचं हॉटेल भोंगा. टॉस जिंकल्यानंतर आपलं डिसिजन काय असेल? पहिला आम्ही बॉलिंग करू. समोरचा संघ आपण पाहतोय मागच्या वर्षीचा या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे, विजेता संघ आहे नील इंडियन हिंडलगा. त्या संघाकडे मात्र या सामन्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे पाहताय? असं काय नाही की कमीत कमी आम्ही 60 रनापर्यंत थांबू. संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर या मैदानावरती अगदी 100 धावा सुद्धा ठोकल्या गेलेत. तुम्ही 60 धावामध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न आहे. संघामध्ये असे कोणते गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडून तुम्ही ही अपेक्षा करताय? असं काय नाही की सगळी गोलंदाज चांगले आहेत, त्यांनी टाकू शकले तर. आपल्यासोबत मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. मागच्या वर्षी या स्पर्धेचं 1,01,000चं पारितोषिक जिंकणारा आपला संघ आहे. या सामन्यामध्ये मात्र आता प्रथम फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या माइंडमध्ये टार्गेट काय सेट केलंय? काय नाही, 6 ओव्हर आहेत. 6 ओव्हरमध्ये 60-65 पर्यंत आम्ही करायला ट्राय करू. 60-65 धावा करण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघाला आमच्याकडून शुभेच्छा असतील, कारण मैदानावरती सामना सुरू आहे. जास्त प्रश्न उत्तर नसतील. परंतु मैदान आपल्या संघामध्ये जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू तानाजी चौले, जय बनकर. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर नील इंडियन आपल्या संघामध्ये जे आयकॉन खेळाडू आहेत नागेश वाडेकर आणि सचिन मोरे. नक्कीच दोन्ही संघासाठी शुभेच्छा असतील. 25 मिनिटाचा आपल्याला 6 षटकांसाठी वेळ आहे. आणि दोन्ही कॅप्टनला अगोदर सांगतो की आयकॉन सोडून जे आपल्या संघामध्ये 9 खेळाडू आहेत ते आपल्याच तालुक्यातील आहेत, याच्यासाठी कॅप्टन जबाबदार असेल. मॅच संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचं तुमचं ऑब्जेक्शन ऐकून घेतलं जाणार नाही. कॅप्टनची ती जबाबदारी आहे की आपल्या संघामध्ये जे 9 खेळाडू आहेत ते आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील आहेत की नाही याची तपासणी तुम्ही स्वतः करायची. त्याच्यानंतर आयोजन समिती जबाबदार राहणार नाही. असं जर आढळलं तर जिंकलेला संघ जरी असला तरी त्याला स्पर्धेतून बाद करण्यात येईल. हा फटका मात्र खेळलाय आपण पाहतोय. कपिल सरांचं देखील कौतुक असेल. मला वाटतंय 17 वर्षापूर्वी या मैदानावरती जी डे नाईटची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये कपिल सर स्वतः खेळाडू होते. आणि आता त्यांच्या संघामध्ये जे खेळाडू आहेत, काही 17 वर्षाचे खेळाडू आहेत, काही 18 वर्षाचे खेळाडू आहेत. म्हणजे त्यांचा त्यावेळी फक्त जन्म झाला होता. ते खेळाडू आज या मैदानावरती 17 वर्षानंतर कपिल सरांच्या प्रशिक्षणाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा एक दुग्ध शर्करा योग आहे असं म्हणावं लागेल. इथं फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, पाठलाग करतोय, चेंडू येतोय सीमारेषेकडे. 1 2 3 4 सीमारेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. अक्षय मात्र जोपर्यंत चेंडूवरती, प्रशांत जोपर्यंत चेंडूवरती येतोय, फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव. पहिल्या षटकामध्ये जवळपास 10 धावा. ज्यावेळी गोलंदाजी केली होती
पॉवर हाऊस जयंत 11 संघानं पहिल्या 2 षटकामध्ये 10 धावा दिल्या होत्या, परंतु फलंदाजी करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा केले. चला सामना स्पीडअप करा. 25 मिनिटाचा निर्धारित वेळ आहे. गोलंदाजी करणारा संघ 25 मिनिटांमध्ये आपल्याला 6 षटकं पूर्ण करायची आहेत. निहाल मुल्ला आणि मनोजची जोडी मात्र मैदानावरती. 37 धावांचं लक्ष. आजरा संघानं प्रथम फलंदाजी केली. निर्धारित 6 षटके फलंदाजी केली, त्याच्यामध्ये फक्त 36 धावा बनवल्या गेल्या आणि 37 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय 1 बाद 10 इस्माईल मुल्ला यांची मात्र विकेट आलेली आहे. दुसऱ्या बाजूने हॅलो अत्यंत युवा खेळाडू आपण पाहतोय निहाल, ज्यानं दमदार गोलंदाजी देखील केली. स्पेस पाहायला मिळाला. लाईन लेंथ व्हेरिएशन अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी आपण निहालची देखील या सामन्यामध्ये पाहिले. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर मनोज. गोलंदाजी मार्कवरती मात्र आपण पाहतोय गोलंदाज संतोष. हा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी आहे या चेंडूमध्ये आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजीची सुरुवात. आजरा संघाने देखील ठरवलंय 37 धावा जरी करायच्या असल्या तरी आम्ही देखील काही कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत. आम्ही देखील क्रिकेटच्या मैदानावरती बरीच मैदानं गाजवलेत. आम्ही देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळलोय. सहजासहजी मात्र विजय मिळवू देणार नाही असा पवित्रा मात्र गोलंदाजाने घेतलेला दिसतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय थोडंसं गतीमध्ये परिवर्तन आहे. फ्लाईट दिला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर नक्कीच इथं एक धाव या चेंडूवरती घेतली जाईल. नक्कीच या संघाला जर आपण पाहिलं तर कपिल सर आणि अंबिका मॅडम यांचं कोचिंग देखील आपण पाहतोय. एक युवा संघ घडवलाय. विशेषतः गोलंदाजीनं मात्र आज प्रभावित केलंय. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर या संघानं. इकडे मात्र आणखी काही विकेटच्या प्रतीक्षेत असतील गोलंदाजी करणारा संघ आजरा स्पोर्ट आजरा, कारण या सामन्यामध्ये धावा कमी आहेत. त्याच्या फटका खेळलाय. चेंडू सरळ जातोय. सीमारेषा पार येतोय. खनखनीत पॉवर पॅक्ड नामदार चषक 2026चा निहाल मुल्लाच्या बॅट मधून आलेला एक खनखनीत पॉवर. पुन्हा एकदा चेंडू मात्र जाईल सरळ सीमारेषा पार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती मात्र 2 खनखनीत चौकार. निहालनं गोलंदाजी देखील तितकीच दमदार केली आणि आता फलंदाजी. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. इथं मात्र फटका फसलाय. फलंदाज होतोय बाद. 2 चौकारानंतर मात्र विकेट आली आहे. निहाल बॅक टू पॅव्हेलियन. संतोषने मात्र आपल्या संघासाठी यश मिळवून दिलंय. कौतुक असेल. 2 बाद 19 धावा. आता सामना जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता आहे. चला न्यू बॅटर. पहिला फलंदाज बाहेर येण्यापूर्वी नवीन फलंदाज मैदानामध्ये गेला पाहिजे. नवीन फलंदाज राज. नवीन फलंदाज मात्र आपण पाहतोय राजू. फटका धुवाधार खेळलाय आणि आल्याबरोबर चेंडूचा केलाय लिंबू. सरळ मात्र एका हातामध्ये जर झेल टिपला असता तर 200 रुपयांचं पारितोषिक होतं. 200 रुपयांची नोट हातातून निसटली.
आणखी आता प्रेक्षक म्हणतायत की आम्हाला चौकार षटकार पाहिजेत, कारण 201 रुपयांचं पारितोषिक आहे. सीमा रेषेच्या बाहेर प्रेक्षकांनी जर एका हातामध्ये झेल टिपला तर 201 रुपयांचं पारितोषिक. राजून मात्र पहिल्याच चेंडूवरती खेचलाय खणखणीत षटकार. षटक क्रमांक दुसरं समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. अजूनही सामना जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. चेंडू राहिले 24 आणि धावा बनवायचे त्या 12. 24 चेंडूमध्ये 12 धावा या मैदानावरचा इतिहास आहे. 24 चेंडू गोलंदाजी केली होती आसिफ शेखनं आणि धावा दिल्या होत्या 12. आता गोलंदाजी मार्गावरती आलाय गोलंदाज उत्तम. फलंदाज मात्र आपण पाहतोय मनोज. दोन्ही फलंदाज प्रत्येकी 6 धावावरती फलंदाज. या चेंडूवरती मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. 1 धाव घेतली जाईल आणि या एका धावेने मात्र धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. एकूण धावा होत आहेत त्या 26. स्ट्रायकर बॅटर राजू. इथं मात्र रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र राजूच्या बॅट मधून आणखी एक पॉवर पॅक्ड वॉड बॅटिंग. मैदानाला आग लावणारी खेळी मात्र राजूची आपल्याला पाहायला मिळते. राजूच्या बॅट मधून 2 षटकार. पॉवर हाऊस जयंत 11 ईश्वरपूर. पुन्हा एकदा फटका तर खेळलाय परंतु चेंडू इथं मात्र ढोंडो रे साजना आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार. तेलही गेले तुपही गेले आणि सामना मात्र आपण पाहतोय एक जबरदस्त बॅटल आपल्याला पाहायला मिळालंय आणि स्कोर सामना मात्र इथं जिंकलाय. 37 धावा 3 षटकामध्ये सामना जिंकलाय. 18 चेंडूमध्ये राजूची काय दमदार फलंदाजी. मात्र 4 चेंडूमध्ये 13 धावा, ज्याच्यामध्ये 2 उत्तुंग, वादळी, झंझावती, आक्रमक, स्फोटक, विध्वंसक, सुनामी, डायनामाइट षटकार. अभिनंदन असेल. चला पुढचा संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. एका लाईन मध्ये सर्व खेळाडू आपण मैदानावरती यायचंय क्षेत्ररक्षणासाठी. पुढचा संघ 17 धावांची खेळी मात्र आज आपण पाहतोय. राजू मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण देणार आहोत. आपण स्टेजवरती यायचंय.